रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी. खरं आज कोणत्याच यूट्यूब चॅनलवरती नसेल असाच हा फ्लॅट आहे जो कल्पतरू पॅरामाउंटचा आहे. 711 कार्पेट हा शक्यतो कोणाला बघायला मिळालेलाच नाही. तर मला असं वाटतं हा आपला पहिला व्हिडिओ आहे जो कल्पतरू पॅरामाउंटचा असेल. ते घर कसं बनवलं आहे, काय आहे, त्याच पद्धतीनं मी हा फ्लॅट खरं दाखवायचा विचार केला आहे. खरं तर हा कल्पतरू पॅरामाउंट माझेवाडा जंक्शनवरतीच असणारा प्रोजेक्ट आहे. ग्राउंड प्लस जवळजवळ 30-32 माळ्याची बिल्डिंग आहे. आपण हायर फ्लोअरला फ्लॅट काढतोय. बाल्कनी सहित असणारा किती सुंदर आणि कसा फ्लॅट आहे कल्पतरू बनवलं तोच मला दाखवायचा मी आज छोटासा प्रयत्न करतोय. प्रोजेक्ट फ्लॅट अनयूज अनटच असणार आहे. एकदम कोरा फ्लॅट आहे. तसं बघितलं तर स्विमिंग पूल ॲम्युनिटीज सगळ्या ह्या बिल्डिंगमध्ये ऑलरेडी आहेत आणि विशेष म्हणजे खूप मोठी बाल्कनी पण या फ्लॅटमध्ये आहे. त्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे आणि जर फ्लॅटमधून आपण बघितलं तर हे जर तुम्ही हे सगळं ग्राउंड बघताय, हे कलरकेम नावाची कंपनी. ह्या कलरकेम नावाच्या कंपनीमध्ये हे पूर्ण लँड पार्सल तसं कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनेच विकत घेतलं होतं. पण काही कारणास्तव कल्पतरू पॅरामाउंट हे एक क्लस्टर बनवलं आणि बाकीची जी 60 एकरची लँड पार्सल ही इथे जे तुम्ही म्हणताय ॲमेझॉन डेटा सेंटर आपलं इथं येणार आहे. खूप मोठं लोकेशन वाईज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता. पुढे गेलात तर पिर्यामल दिसतंय किंवा मग हे मेट्रो स्टेशन, हे मेट्रो स्टेशनला लागून असणारं प्रोजेक्ट आहे. जे बाळकुमचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच असणारं हे प्रोजेक्ट आहे. लोकेशन वाईज जर विचार केला तर खूप सुंदर आणि चांगलं लोकेशन आहे. फ्लॅट जरी बघितलं तर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला फ्लॅट आहे. आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर आपण ज्यावेळेला ह्या फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला साऊथ वेस्ट फेसिंग असणारं हे घर असेल. आणि तुम्ही बघू शकता समोर इकडे 2 लिफ्ट आहेत, अधिक तिकडे एक लिफ्ट आहेत, इकडे 2 फ्लॅट आहेत, तिकडे पण 2 फ्लॅट, त्या साईडला पण फ्लॅट आहेत. अशा पद्धतीचं हे बाहेरचं याचं वातावरण असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ ईस्ट असणार आहे. तुम्ही हॉल बघा किती मोठा आणि प्रशस्त आहे. ह्या फायरच्या पाईपलाईन आलेल्या आहेत. याला आपल्याला इंटेरियर आपल्या फॉल सेलिंगमध्ये कव्हर करून घ्यावं लागेल. आणि हा हॉल आणि हॉलच्या नंतर तुमची असणार ही प्रशस्त बाल्कनी. ज्या मंडळींना बाल्कनी फ्लॅट हवा आहे त्या लोकांसाठी मला असं वाटते हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. कारण बाल्कनी बघा, प्रॉपर वापरात येणारी बाल्कनी आणि मोठी बाल्कनी असणार आहे. आणि बाल्कनीतनं व्ह्यू जरी बघितला तर तात्पुरता व्ह्यू खूप चांगला आणि सुंदर नक्की आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमधनं हॉलमधनं पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मस्त आणि मोठं ह्या साईडला दिलेलं आहे. चांगल्या कंपनीचं फिटिंग आहे. कल्पतरूचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगल्या पद्धतीची बनवलेली आहे. मायवन कन्स्ट्रक्शनमध्ये बनवलेले आहे. भाजीपाला ह्या त्या सगळ्या मार्केट वगैरे, हॉस्पिटल, शाळा ह्या सगळ्या ह्या प्रोजेक्टपासून जवळ असणार आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. 2 साईडला तुम्हाला कडापा टाकून दिलेला आहे. अधिक ड्राय बाल्कनी, कपडे सुकवायला इकडे खूप मोठी जागा परत तुम्हाला इथे प्रॉपरली देण्यात आलेली आहे. हा फ्लॅट नॉर्मली तुम्हाला अजून सगळीकडे कुठं दिसणार नाही. हा आपला पहिला फ्लॅट आहे. माझी खूप इच्छा होती की कल्पतरूने हा बनवलेला 711 कार्पेट फ्लॅट कसा असणार आहे ते दाखवण्याची माझी प्रबळ इच्छा होती. त्याच्यामुळे मग हा फ्लॅट मला चावी मिळाली, आपल्याला हा विकायला आला तर मी इमिडिएटली तो घेतला. बघा त्याच्यानंतर हे बेडरूम आहे, कॉमन बेडरूम. त्याची साईज जरी तुम्ही बघितली तर मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे. आणि ह्या साईडला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी तुमची लागलेली आहे. आणि त्यातनं पण व्ह्यू जर बघितला तर हॉलमधनं ह्या बेडरूममधनं खूप सुंदर असा तुम्हाला व्ह्यू ह्या फ्लॅटमध्ये मिळतो. आणि त्याच्यानंतर मग आपला हा शेवटचा बेडरूम असणार आहे. त्याच्यात तुम्ही आलात तर इथे मोठं आणि चांगलं प्रशस्त असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलेलं आहे जे चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. इथे तुम्हाला हात धुवायला पण आहे, तिकडे बाकी आंघोळीला त्यासाठी जागा आहे. त्याच्यानंतर मग इकडे आलात तर तुम्हाला इथे हे परत बेडरूम आहे. बेडरूमच्या खिडक्या तुम्ही बघा किती सुंदर आणि चांगले. ह्याचा पण व्ह्यू जर बघितला तर मेट्रो दिसणार आणि ॲमेझॉनचं डेटा सेंटर म्हणा किंवा मग हे जे सगळं आजूबाजूचं तुम्हाला ॲटमॉस्फिअर आहे तर सगळं क्लिअरली आणि चांगला हे तुमच्या ह्याच्यातनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडं खिडकी. प्लस ह्या साईडला जरी आलं तर इथं पण एक खिडकी प्रॉपर दिलेली आहे. इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम असणाऱ्या ॲम्युनिटीज दिसतात. आणि कापडवाडी जंक्शनकडे हा रोड तुमचा जातो. कापडवाडी जंक्शनवरतीच हे प्रोजेक्ट आहे. तर हे पूर्ण रेडी विथ OCCC असणार आहे. कोणत्या बँकेकडनं जरी आपण गेलो तर याचं आपल्याला लोन वगैरे मिळेल. आणि हे कपाटासाठी एवढी मोठी जागा आहे. तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि जर मेंटेनन्स वाईज विचार केला तर हा नवीनच पोझिशन घेतलेला फ्लॅट आहे. त्याच्यामुळं मेंटेनन्सचा आता बिल्डरकडे ऑलरेडी यांनी ॲडव्हान्स मेंटेनन्स दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आता हे मालक जे आहेत ह्या मालकांनी आपल्याला सांगितलं की बाबा साबळे हे आपला फ्लॅट विकायचा आहे. तर यांनी आपल्याला किंमत सांगताना 1,65,00,000 रुपये सांगितलेली किंमत आहे. पण त्याच्यात ते निगोशिएशन करण्याचा पक्का त्यांचा मानस आहे. फ्लॅट बघितलं तर आपला तसा हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर, नवा कोरा, ज्यांना फ्लॅट बाल्कनी पण पाहिजे
अशा व्यक्तींसाठी लोकेशन वाईज जर बघितलं त्या लोकांसाठी हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो। तुम्ही समोरून जर बघितलं तुम्हाला इथे हाय स्ट्रीट मॉल म्हणा किंवा हाय स्ट्रीट मॉल तुम्हाला दिसतोय वरतून, तो जे पांढरं दिसतंय वरती जे दिसतंय हे हाय स्ट्रीट मॉलच आहे। तर लोकेशन वाईज खूप चांगल्या पद्धतीनं फ्लॅट आहे। कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं बनवलेलं प्रोजेक्ट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला बघायचा असेल तर मला नक्की सांगा का हा फ्लॅट मी दाखवेल। नवा कोरा फ्लॅट आहे। त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात, मी चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो। राहिला प्रश्न रेटचा, रेट हे फ्लॅट माझे स्वतःचे नसतात, मालकांचे फ्लॅट असतात। प्रत्येक मी पहिलंच सांगतो, प्रत्येक मालक प्रत्येकाचा स्वभाव सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। त्यातनं रेट्सचं आपण ज्यावेळेला त्यांच्यावर किचकिच करत असतो त्यावेळेला सगळ्या एरियाबद्दलचं ज्ञान वगैरे सगळं आपण देत असतो। त्यातनं सगळेच लोक माझं ऐकतील असं 100% होणार नाही। 5-10 लोक ऐकत नाहीत, 90 लोक ऐकतात। त्यांना आजूबाजूचा रेड एरियाबद्दल सांगितलं तर त्या पद्धती असतं। कोणी म्हणतं तुमचे रेट्स खूप जास्त असतात। तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर तुम्ही आलात तर 7 करोडपर्यंत पण फ्लॅट आहेत। म्हणजे ठाण्यातलं मार्केट पण त्या पद्धतीनं ग्रो झालेलं आहे। बऱ्याचशा लोकांना असं वाटते की नाही तुमचे व्हिडिओ चांगले असतात पण त्याच्यात रेट्स बरोबर नसतात। तर तुम्ही ठाणा मार्केट फिरलात किंवा ठाणे मार्केटला आल्यानंतर तुम्हाला कळेल की परिस्थिती काय आहे। अंडर कन्स्ट्रक्शनची परिस्थिती विचार करा, आपण रेडी टू मध्ये दाखवतो त्याचा विचार करा। तर अंडर कन्स्ट्रक्शनचे रेट पण भयानक वेगळ्या पद्धतीचे आहेत। त्यात आपण सगळ्या ओनर लोकांशी किचकिच म्हणा किंवा डिस्कशन करूनच रेट त्यांच्याशी घेतलेला असतो। त्याच्यानंतर मग त्याच्यात निगोशिएशन होणार की नाही ते विचारलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच मी व्हिडिओ टाकतोय। त्याच्यामुळे रेटचं माझ्या हातात कंट्रोल नाही आहे। रेटचं मार्केटवरती कंट्रोल असतं, त्याला मी काहीच करू शकत नाही आहे। त्यात तरी पण मी फक्त एकच काम करतो की आजूबाजूला काय चालले ते लोकांना सांगत असतो। त्यातनं त्यांनी ठरवायचं असतं की बाबा माझा रेट खरोखर किती असायला पाहिजे। मी तसे माझ्या मनानं तर मी वाजवी दराचेच फ्लॅट काढतोय, पण ठीक आहे त्यातनं पण मी सगळ्यांना समाधान माझ्याकडनं होईल नाही होईल मला सांगता येणार नाही। मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय। त्यात आता रेटबद्दल मी तुमच्या हात जोडून माफी मागतो की रेट्सचं माझ्या हातामध्ये नाही आहे। माझं चुकत असेल, चुकत तर शक्यतो नाहीच आहे, 90% माझं काही चुकत नाही, 10% चुकत असेल तर मला तुम्ही माफ करा, मी एवढंच सांगेन। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी मंडळी।